हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय घाटावरील आणि बीड जिल्ह्यातील जमलेला माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. शब्द सुद्धा बीड जिल्हाकरांच्या चरणी खरंच मनापासून नतमस्तक तुमच्या चरणी होतो. बीडचे मराठे एकत्र यायला लागले. तुम्हाला काय सांगावं, अशी फाटली त्यांची तुम्ही एक आल्यामुळे मला इथं आल्यावर लक्षात आलं, दिसत नसलं तर नका दिसू देऊ, पण शांत राहा. आवाज सगळ्याला येतोय. गोंधळाने काय होतं, समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही. बोलू नका, बोलू होतो. समाजाला जे लागतंय ते आपल्याला देता येत नाही. आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या, हे मराठीने समजून घ्या. गडबड गोंधळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटलं होत आहे. कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे. परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय. या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे. तुमचा आणि माझा भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केला. म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असतं, बाबा हो, आपली ताकद लय मोठी आहे, फक्त आपण विचारानं चाललो नाही. म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं. या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं, स्वतःच्याच डोक्याने चालायचं आणि जातून घेऊन यायची. बस झालं ते. आता याने यायचं, त्यांनी नाटक शिकवायचं, त्याला यायचं, त्याचं ज्ञान आपल्याजवळ पाजळून जायचं. उभ्या फिरायचं वाटलं झालं, पायऱ्यावर येतो बसा. पुन्हा तानात कोणी बसत नाही. आजकाल गर्व वाटत रे मला तुमचा. तुम्ही पुन्हा पावसात कशाचा विचार आहे, मायबाप समजून तुमच्यासाठी पूर्ण सुद्धा विचार नाही करत असेल, मरायचा सुद्धा विचार नाही करत. विचार करून पुढच्या लढाई काय. मला फोन आलेले ऊन पडले, मला तुला फोन आला सांगितलं खात्री सांगतो, एक दिवस जास्त आवड मागे होऊ शकत. तुम्हाला काय बाप मानलं तुम्हाला खरं होईल. याचा दुसरी गेला हे मला सांगितलं बाळा दिवसानंतर बोलू. मग मी काय करू, सकाळी व्हिडिओ त्याला जर 10 टाइम दिला ते बरोबर, त्याला 12 नाही आणि मग आपण सर बॅटरी हालत. पण मग आता बघायला कधी आपण वेळ घेऊन समान गर्व वाटावा असं काम करतात. तुम्हाला सांगतो,
नुसतं मी करून करून रातभर जाताना खेळण्याला लागलं सांगायला मी आता घेणार होता आणि संध्याकाळी यायचं तर कोण नाही केलं घेणार त्याला काय चला मुंबई फाईटच आता समोर भेडी दे मला नको ना आपलं हानी म्हणून मला अरे जास्त न जाऊ द्या ना तुम्ही आहे बाहेरच्या डोक्याच्या रक्त लावले रक्ताचा थांबल्यात माझ्या बाहेर टाकला डोकून लागला काय मराठीची आवड तुम्हाला दाखवला आपल्याला शांततेत जायचंय शांततेत करायचंय पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला डीजे नुसता पठारून वाजत होता गाणं एक वाजला मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे आवाज केला तरी पण कोण डीवायएसपी साहेब आहे ना त्यांना सांगतो सत्ता बदलत असती येत असती जात असती हे ध्यानात ठेवा आणि मी इतक्या खुर्ची अवलादीच आहे मला जर एखादा डोक्यात बसला त्याचा पाता उठून धमकी फटकी नाही दे समजून सांगतोय नसता आता आमचा पण डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू द्या आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला डीजे मध्ये काय दहशतवादीचा बंदूक येत काय अरे आपले लेकर येत आडते थोडासा आनंद व्यक्त करते डीजे वाजू नका नाही वाजायला काय केला पाहिजे त्याला पका चालू आणि डीजे डोळं पोट करतोय आमचं बंद बंद पुढचा काळ ध्यानात ठेवा जसाला तसाच नेम लावावा लागला डीजे कुठं वाजतो ना बारीक देत होत असतो आणि त्याच्याही पुढचं सांगतो विनाकारण कशाला लोकांना डोलचिता झालं ना शांततेत आमचं आम्ही आमचं लक्ष मागतो डीवायएसपी साहेब कोण आहे मला माहित नाही तुमच्या काय करावं लागेल जागेवर सस्पेंड होतात तुम्ही जागेवर काय रिटायर म्हणायचं मला सस्पेंड होतो रिटायर नाही का जिथं लागला तिथंच म्हातारपण होतं तिथंच राहतो बढतीच मिळत नाही आणि तुम्हाला बढती मिळावं म्हणून पट्ट्या लढतो आणि समजा दुसऱ्याचा असला तर पुढे ना कुठेतरी असं होणारच आता कुठेतरी तिथे वाचणारच गावागावात लोक आहेत आमच्या गावागावात नुसता तिथे वाजून मला कळू द्या मी विले खंड्याचा आहे माझ्या तात्याला विनाकारण जर टोकरीला मी सोडतच त्याच्या करायला होतो डीवायएसपीला मराठीचं डीजे पण पाडत तुला काहीच करत शांततेत जात नाही शांततेत नाही जात मागणी करती तुम्ही विनाकारण त्याला टोचता डीजे काय विषय करावा आपण किती उंचवरच्या पावरचे पदाधिकारी येत अधिकारी येत डीजे हे कोण विषय आहे का मराठ्यांना शाळेचा दंगल घालायची होती काय बिघडवायची तुम्हाला देवेंद्र फडणवीस तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही म्हणून तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय नका भांडणीत पडू पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकरांचे आणि तुमच्या त्या भांडणीत नका पडू त्या देवेंद्र फडणवीसचं ऐकून कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी त्यावेळेस आम्ही नाव ध्यानात ठेवू कारण मला इतकं तुमच्यावर बोलायचं नव्हतं पण ते जीवानी याच्यासाठी लागतं साध्या घालण्याचा विषय नाही घरच्या कधी केस करायची बाकीच्या यायला बघू शकतात महत्वाची लावले डीजे बंद करा तो ऐकला बघूनच घेईन ही भाषा चांगली नाही
ह्या विषयावर बोलायचं नव्हतं कारण हा तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी त्याच्यावर फळचं ऐकायचं लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना. माझ्या मराठीतून तुम्हाला कोणी सांगायचं त्रास आहे का? या काही कोणाला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे म्हणून विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्यावर बोलताना मला आम्ही भोगू हा आम्ही भोगू पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला चौन जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाशील मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा. तुला काय करायचं तुम्ही मुंबईत यायला ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचण घालतो. मी यायलो मुंबईला आपण भेटून होतो घराकडूनच आहे मी बघू तो एकदम आहे का मला एकदम आहे. विनाकारण नाही जायचं. मराठा जाती शांत आहे आणि शांततेतच काम करते. आंबोड जाणे रस्ता देते पोलिसांना अडचण आले पाण्याच्या बाटल्या देते गेले आम्ही ते अंतरवाली 2 करोड पेक्षा जास्त मराठी आले होते. पोलीस बांधवांना एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही. आमच्या बांधवांनी लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं जेवण आणून दिलं आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश आहेत त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना जाऊ मुंबई इथून कशाला आधीच पळत होती मला परिस्थिती झाली तुम्हाला माहित नाही. दिसतंय फक्त मराठ्यांची दखल घेतली नाही लक्ष दिलं नाही पण आतून अशी फाटली त्याच्यात काय ते सांगितलं मला तो सांगून मिळत ना. माझ्या समाजाच्या मागण्या त्याच्या अंमलबजावणी करा मी येतो. आम्हाला काय मुंबईचा हौसला माझ्या लेकराबाळाच्या आयुष्याचा प्रश्न म्हणून मला मुंबई तुम्ही आमच्या मागण्याच्या अंमलबजावणी आम्हाला काय करत मुंबई इथूनच तुला ठेवून आम्हाला गेला तर गेला नाही गेला तर गेला आपण जाता जवळ आली जाईल ना टाकते ना आम्ही इथून ठेवू काय अडचण द्या आमच्या मागणीच्या अंमलबजावणी करा. आणि देवेंद्र फडणवीस ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो राज्यभरातल्या लेकराबाळाला माझ्या त्रास देऊ नका. विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडत असं काम तुम्ही पुढचं करू नका. तुम्हाला लईच म्हणजे असला समजा तुम्हाला या कार्याला ते मुंड्याचे आरोपी धरा मागे मुंड्याचे ते दाखवा धरून आम्हाला. मी बीडच्या एसपी साहेबांना माहिती मी किती सहकार्य करणारा माणूस त्यांना पक्का माहिती. मी एकदा एखाद्या गोष्टी सहकार्य करून म्हणून माझा मराठा समाज सहकार्य करून मला मी 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीस लागू करायला होती कारण डीजे म्हणजे हे दहशतवादाचा हत्यार नाही. ठीक आहे डीजेचं मी आता ते बघतो मी फडणवीस साहेब दोघं बघतो ती विषय काय किंवा टाकला. मराठ्यांना एक सांगायला आलोय हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा.
29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं. 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं. समाजाला डाग लागण असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही. तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचंय. माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही. कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही. आजची आपली अत्यंत महत्वाची बैठक आहे. या बीड जिल्ह्याच्या नगरीतून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, तो शब्द आता कायम ठेवा. लेकरा बाळाचं आणि समाजाचं आयुष्याचं वाटोळं झालंय. पुढच्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय, कोणी दगडफेक जाळपोळ करायचे नाही. एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही. त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही, हे लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावते. ती गडूळ अवलाद मला घोषणा द्यायला बसली. सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही. हा ना दगड ते म्हणू शकत, त्यामुळं ते आपलं नाही. आपल्यापासून 5 फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही. सरळ चालायचं मुंबईला. पाहत नाही माझ्या मागे कोणी, तू तो अवघड तुला फडणवीस करतोय, पोलीस चालली, एकाने सुद्धा हालायचं नाही. भूमिका दुसरी, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसानं घरी राहायचं नाही. आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, माय बापा हो, शेवटची फाईट अशी जमून हाणायची. मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुन्हा लाट टाकायचा. मागं फिरायचं नाही. बस झालं मागं फिरायला. इथं कटाळा आलाय. उपोषण वगैरे करून मग आता फेस पडलाय. शेवट फायद्याला सोडायचं नाही. मॅडम काम तिसरं, आणखी 2-3 दिवस हातात आहे तुमच्या. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्य फोन लावायचे. त्याला सगळ्या मुंबईचा सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी 8 डेट मला सोडून गेले. आपल्या उत्तरामध्ये सगळ्यांना सांगा, मुंबईला चल. तुम्ही त्याला काय बोलू नका, तुम्ही डोळ्यावर येऊ नका. तुम्हाला सांगतो, आम्ही मुंबईला मागं कोण जरी दिलं तर आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या मावळ्यांनी हे काम करायचं. इकडं गल्लीत कोण दिलं ते मला हळूच ना सांग. त्याचा पाण्याला ठेव, पाण्याच जो आपला नाही समाजाचा, जो आपल्या आंदोलनात नाही, जो आपल्याला क्रमासाठी नाही, तो आपला एक वेगळे राहणार राहायला पाहिजे. मला असं चित्र दिसते सध्याचं. जातवान असं मराठ्यांची खांद्याने आवाज दिली, ती घरात यावेळी झोपूच शकत.
त्याच त्याला अपमान वाटणार आहे कधी आपल्याला. कारण घरच्या माय मावल्या घरची ताई त्याला म्हणणार आहे सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात, सगळा महाराष्ट्र तिकडं लढतो आपल्या लेकराबाळासाठी. तुम्ही घरात झोपलात त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलो. चौथं काम, डॉक्टर, वकील, मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी या नावाने एवढ्या तुमच्या गाड्या बाहेर काढा. कावळे हागू नये म्हणून झाकून घेते वर. जेवढा कर्मचारी वर्ग आहे सगळ्यांनी एवढ्या वेळेस गाड्या बाहेर काढा, मुंबईला चला. लेकरा तिथे हात चालले, शिक्षण एवढं महाग झालं, लेकरा बाळाचं जीवन मुश्किल झालं. आपल्या पोरीबाई लेकर बाळ डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, MBBS होतील, MD होतील, PSI होतील, तहसीलदार होतील, कलेक्टर होतील. आपल्या घरात लाल दिवाळी इथं लेकरा बाळ अवश्य सुखी समाधानी होते. मराठी विसरणार हमेशा नुसतं नेत्याच्या मागे पळू नका. आओ ते लय अवघड आहे, सांभाळलं सोपं नाही. मग मला माहिती आहे आता 9च्या पुढे रच्ची तर कशी सगळी तर माहिती मलाच नाही. 9च्या पुढे कोणाचेच बापा रेटत नाही. कसला वाट त्याच्या पुढे उभा करा, धोपणच काढी देऊ. लय अवघड. राजकीय नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला येतं थांबू नका. तुम्हाला वाटेल आमची सत्ता आहे, सत्तेतल्या मराठ्यांना पण सांगतो तुमची सत्ता आहे, तुमचा आमदार आहे, तुमचा खासदार आहे, तुमचे मंत्री आहे म्हणून तुमच्या लेखाचं किंवा लेखीचं फुकट शिक्षण होणार नाही. कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये. तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाहीये. त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं. इथं जातींवर संकट आलंय, संकट आलंय तर आता त्या जातीचं तुम्हाला रक्षण करावं लागणार. राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्र्यांना सांगतो माझ्या जातीसाठी धावून या. माझा समाज आणि जात मोठी होऊ नये म्हणून सगळे पडले. तुम्ही काहीही करा, माझी जात हरू देऊ नये. तुम्हाला हात जोडून विनंती, जातीचं रक्षण करा. सगळे तुटून पडा. पक्षाचा विचार करू नका. तुमचा नुकसान झाला तर होईल, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जातीचं कल्याण होईल, लक्षात ठेवा. जात तुम्हाला कधीच विसरणार नाही. पण तुम्ही नाही आलात ना, ही जात मरेपर्यंत तुम्हाला शापशिव्या देत राहणार, तुम्हाला कधीच विसरणार नाही. लेकी बाळाची शापशिव्या खाऊ नका. प्रत्येक पक्षातल्या लेकी बाळीला सुद्धा आरक्षण लागतंय. ती सांगाल ज्यावेळेस मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चालली होती त्यावेळेस पप्पा, मम्मी तुम्ही लढायला नाही गेले, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. लेकरा बाळाच्या मराठ्यांनी शापशिव्या खाऊ नका. सगळ्यांनी या जातीच्या लढाईत 29 ऑगस्टला उतरा. आणि दिवस तरी किती येत राहा, 3, 27, 28, 29. करा करा मुंबईचं नुसतं करा करा माघारी आहे. बरं खरं बोललो आता, काही खोटं आहे का? समाजाला खुले पर्याय केले. ज्याला राहायचंय मुंबईत 10-15 दिवस चाल, तरी 55 लाख काय लोक झाले तिथे राहणार असं म्हणतात. मला काय माहित नाही कोणाकडे या दिली कोणाला नाही. आता 55 लाख राहायचं म्हणलं मुंबईचं बाहेरच राहायचं का नाही. आता 100 कोटी टोक आणि सोडायला यायला 1.5 कोटी पेक्षा जास्त आहे. ज्याला इथं थांबायचंय, इथं काम आहे, कोण म्हणलं काय सोयी करा. तिथं दगड सुद्धा नीट नाही, अशी येतो वाकडे तिकडे.
एवढेच दगड येत कोणत्याच देशात दगड नाही पाहिजे कोणाकडे गोल असते काही खरबुड मरबुड ते अशी कसा टाका तुम्ही तरी तो दगड असाच उभा राहतो कसं टाकता येणार नाही तुम्हाला त्याच्यावर काही बघितलं पण तसलं काय बघायला मिळत नाही आणखी एवढंच आहे जे बघायला नाही तेच दगड असे दगड कुठं दिसतं की खेकड्यासाठी वर धुऱ्या केलेल्या असे काय दगड म्हणते होय त्याला उचलून आणलं इकडं तरी बसता येत नाही त्याचा खाली पावसात झोपायला बसावं किंवा आडोशाला बसावं बसता येत नाही आपल्या तिकडे डोक्यापेक्षा मोठा दगड बसतो आडोशाला बसलं तर पाऊस लागत ते इकडे दगड ते विषय होईल कसं तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी आता विचार करायची गरज आहे तुम्ही मला इमानदार लागलात मी तुम्हाला इमानदार लागलो मला इमानदारी सांगा 2 वर्ष झालं तुम्हाला साथ देता तुमचे मान खाली होईल असं एक पाऊल उचललं का आतापर्यंत आणि पुढेही उचलणार नाही फक्त मग डावं टाकत गेलो मी डावं टाकत गेलो फक्त काही वेळ 4 पावलं मागे सरक पुढे सरक माझ्या समाजाला 58 लाख म्हणजे 3 करोड मराठ्यांना मी माझ्या पद्धतीनं डोकं लावून मिळून गेलो आता उगा थोडं राहिले मुंबईला एक डांगा हाणला 100% मराठा टेन्शन नाही कुकडं प्रमाणपत्र काढा उभा राहील कुठं उभा राहा म्हणजे तिकडं नाही इकडे शिकायला त्याला नोकरी नाही तर पळा आणि तिकडंच त्यांचं असं पोट दुखायला लागलं तेव्हा बसून आम्हाला पुढे जागा आपली पोरं म्हणजे वड्यात आहे काय विचार तू पुढे जागा आहे आम्हाला तुला पुढे जागा आहे आमचं गावाचं तुला टेका तू उघडं टिकीत आमच्या कशी या बारीने जातीला हरवून नाही द्यायचे काही करून जिंकायचे त्यांनी काहीतरी बातम्या चॅनलच्या बांधवाच्या म्हणजे मराठा रोखायसाठी काय कोण षडयंत्र केलं पाहुणे एक पोस्टर बसले 2-3 जण एक तात्या 2 आप्पा हो ना 2 तात्या 1 तात्या 2 आप्पा रातभर शेंगा ऐकून एकामेकाला कुठं घालीत असते ना दुसरं काय ते म्हणत राजे दादा तू होय पुढं ते म्हणत शिंदे साहेब तू हो पुढं तो म्हणत तू तुपला होय पुढं आम्ही पुढं होत नाही मागं होत तुपलं होते तू बघा आता मुख्यमंत्री तू हे म्हणलं त्या लोक ढकलायची काही सवय ते चालत कोपर नांदतो दुसऱ्याला सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटळ करून टाकलं तिने तरी हे म्हणतात आमचा साहेब लय चांगला आहे तर की ही त्याला घेऊन अन्यच काय खरं बोलता राग येतो आणि आंध्रामध्ये तू बोलता ते खरं का काल 3 आमदार आले माझ्याकडे आलते का नव्हते रे काल 3 आलते म्हणून तेवढे तुम्ही बोलता ते खरं बरं मनाला मिळ्या ते म्हणा नको दिलं होती लय खुशी म्हणजे मी बोलायला पटत आहे मी त्यांना हा ते म्हणलं लय अवघड आहे म्हणे ते म्हणले तुम्ही बोलतात ना तंत पटत आहे आम्हाला सगळ्याला एक जोड केलाय म्हणे आणि जेवढे मंत्री येत सगळ्याला ओएटी दिले म्हणे एक आणि ओएटी देऊन एक मंत्री म्हणाला माळी सुद्धा लागत माळमध्ये एवढा घालतो टप्पू ते म्हणा माळी सुद्धा लागत एवढे ओएटी दिले म्हणले असे हुशार येते चाबरी आणि वरची काही करायला गेलं त्याला सांगत किती बेजबाबदार माणूस असा आपल्याला त्यांच्याशी देणं घेणं नाही पण खरी परिस्थिती अशी आहे जर आपलं मोठं घर सोडून शिंदे साहेब जर तुमच्याकडे आले त्याचा विश्वास करून सांभाळला पाहिजे मोठं घर सोडून अजित पवार जर तुमच्याकडे आले तर सांभाळलं पाहिजे सगळ्याच मागं भोंगे लावून ठेवलो बारीक बारीक पक्षाचा होता कार्यक्रमच लावाय ते कुणाच्याच नाही राहिले कुणाला म्हणतात आम्ही तुमची ती बारकाल्या पक्षावर कुणाच्या आली थिंडत माग 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 अशी फजिती केली जाती जातीत माणसं ठेवले नाही देवलं जाती जाती मराठी ओबीसीवर घाली ओबीसी मराठीवर घाली भांडणं झाले का आपल्याला ओबीसीची त्याला म्हणा तो किती कण गेलो तो मी भांडणच होऊन देत नाही मराठीचे ओबीसी तुला काय करायचं तर का सगळ्या काड्या टाकून बघत 10-12 जण घेतात पण काही उपयोग होत नाही मोठे मोठे 17 तारीखच्या बिल्डिंगवर जाऊन बसले वर मुंबई
ते मुख्यमंत्री मला म्हणते हे कुठून गेले मला काय माहिती तुमचं जेवण बघा कुठून गेले काय हाटला भातची बसली या आपल्या इकडे 5 रुपयाला चहा आहे 10 रुपयाला त्याला काय माहिती चहाची किंमत किती टप्पू हाटला गेले रेडून चहा त्याला आला 300 रुपये दिले मला 300 दोन माणसं तो म्हणे नाही बाबा घडे इतके पैसे असते ना म्हणे जमत नाही ऐकलं नाही त्याचा डाळातच भात सुरू केला शिजारी 3 घंटे भातच शिजा नाही असा त्याचं हॉटेलच बंद पडलं या जनादेवाला सोपं नाही आपले पोराची टीम गेली आणि कोणचा झोन होता मंदिराचा त्या झोन मध्ये बसलो ते म्हणले पोलीस आले म्हणले भाऊ हे झोन येतो कोणत्या काय व्यापी झोन याच्यात नाही बसता येत त्यामुळे त्याला मंदिरात झोन तेच कपडे नाही आले पाण्याचे फेस करत नावाला 4 घंटे तुझा फेसच जाणं त्याला पुरी गल्ली जाम केली मराठीचा नाद दिला माझ्या लेकराला हातादाराच्या गपचूप द्यायचं वळ नाही करायचं तुम्ही किती भेरीला किशीला पिशीला कशाला आम्ही घेणार नाही आरक्षण घेणार हे बीडच्या नगरीतून जाहीरपणा सांगतो घेणार म्हणून माझी मराठ्यांना आंदोलन विनंती माझा बाबा हो तुम्ही 2 वर्ष वेळ दिला एवढ्या वेळेस घराघरातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी वेळ द्या लेकराचा तळतळाट पुन्हा घ्यायचा इतके अधिकारी बनाले लेकर पोलिसात चालले तहसील मध्ये चालले माहेर करून आता सरकारची गेले मागच्या आता MBBS ला काल 2 पोरी आल्या MBBS करायला गोळ्याची संस्था लावा थोडं आम्ही राहिलंच नाही काय करतो मग आता गोळ्या डॉक्टर तू झालं पण नंतर असंच तिथे गोळ्या निघशील मला वाटतं नांदेडला कलेक्टर बंद झाले तुम्ही 2 दिवस थांबावा लागले वरच्या ऑफिसात जा आपलेच पोट्टे इतके लागायचे लय पोर विचारत आपल्या आरक्षणामुळे वाया गेले आपली जा लय पोरी विचारत आपल्या रातभर डोळे पुढे देत अभ्यास करते आरक्षणाने आपला घात केला आणि आपल्या जातीला नेमकं तेच कळून गेलं नाही मला कुठं सुधारणार आहे ते म्हणले राजकारणात मराठीला सुरू तू आपल्याला जे येड लागलं ते राजकारणाचं आणि तिकडे गेलं एवढंच होऊन बसतो बिगर पाण्याचं झाडीत होतं कारण आता राजकारण गेलं खड्ड्यातून प्यायला पैसे नाही राहिले म्हणून तर बाहेर सांगतो दारू पिऊ नका व्यसनापासून मराठ्यांनी लांब जायचं एकाने दारू प्यायचं इथे पेतय कोणी आणि इतक्या तिच्या लोकांना सांगता तुम्ही दारू बंद करा मावशी हो तुम्हाला दुसरं का मावशी आवाज येतो का आणखी दुसरं काम आहे तुमच्याकडे मोबाईल सांगितलं आता ध्यानात पक्का ठेवायचा तुमच्या लेकरा बाळासाठी झटतो रात्रंदिवस जीव पणाला लावलाय पुरा कुणी दारू प्यायला मला हळूच सांगा हे पेते म्हणून त्याचा असा दुमटा काढून आंतरवाणी बोलून घेऊन माणसाला दारू पिऊ द्यायचा नाही आपल्याला त्यांनी षडयंत्र शिजायला सुरू केले मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही अशा मीडियातून बातम्या मुंबईत जायचं त्यांनी किती प्रयत्न करू द्या मुंबईत मराठ्यांनी घुसायचा गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं काही पण होऊ दे मुंबईत जायचं वेळ पडली तुम्हाला जो रस्ता सापडेल त्या रस्त्यात जा इतके रस्ते सापडून ठेवले पाहुणा आणि रस्ता 2 कामं सापडून ठेवली पाहुणा आणि रस्ता त्यामध्ये 2 दिवस तू आधी झोपून द्या या आधीच जायच्या मला दिसत मुंबईत मग एक ते गाडी ठेवू नका इथं 2-3 कामं एवढेच करा शांततेचा नियम सोडायचा नाही तुम्हाला शांततेतच नाही मिळणार मी 70 वर्षाचा मिळून दिलं मला उंदरे जाळपोळ मान्य नाही तुम्हाला काय घेणं जाळपोळ केली तरी आरक्षण पाहिजे दगडफेक केलं तरी आरक्षण पाहिजे शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे मी तुम्हाला शांततेत मिळून देतो मला समाजाचं 1 बिलेपूर वाया जाऊ द्यायचं 1 सुद्धा
समाज मोठा करायचा, त्याला विनाकारण दवाखान्यात लावून त्याचं आयुष्य वाटोळं बरबाद करायचं नाही आपल्याला. आणि मराठी ते शांततेत बसले, पुरा देश बंद पडतो. हे शब्द म्हणा तुम्हाला, पुरा देश बंद पडतो. तुम्ही नुसते मुंबईत बसा, काहीच करू नका. उगाच थोडं आरक्षण राहिले ते आपण यावेळेस 29 ऑगस्टला मिळवणार आहे. त्यांचे खलबत सुरू झाले. त्याला काय करायचं ते करूया, त्याला काय करायचं ते करूया. आपण कुणी घ्यायचं नाही, मुंबईकडे निघायचं ते प्रयत्न करून बघते. काय बरं फडणवीस साहेब, या बीडच्या नगरीतून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, काय चूक केली मराठ्याने? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाहीये. आमचं हैदराबादचं घ्यायचं ते सरकारी निवडून द्या, मराठी जागे व्हा. आपल्या सरकारी निवडे असून दिला जात नाही, तेवढं मोठा अन्याय. सातारा संस्थांच्या गॅझेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतोय, जाणून बुजून दिला जात नाही. गिरीश महाजनांनी त्यावेळेस सांगितलं होतं, मराठा आणि कुणबी एक हे जर तयार करायचं असला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित होत नाही. आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, तरी का दिलं जात नाही? याच्याही पुढचं मराठ्याला सांगतो. परवा 20-21 तारखेला काय झालं, याच देवेंद्र फडणवीसनी 29 जाती आरक्षणात घातल्यात ओबीसी. यांना आता दुःख नाही का? नुसते मराठा आरक्षणात द्यायचे असले ते एवढ्यावाल्याचं पोट दुखत. आता 29 जाती आरक्षणात आले, आता काय बोलत नाही? तुमचे डोळे उघडते का मराठ्यांचे? आता परवा 29 जाती आरक्षणात येतात, 29 याला खुनशीपणा म्हणतात. मराठ्याची मागणी असताना सुद्धा मराठ्याच्या नाकावर टिकून दुसऱ्या दिला, पण मराठ्याला दिला नाही. खुन्नस आहे मराठ्याला, त्यांची मागणीच नाही तरी पण दिलं. आमची मागणी असून देत नाही. याचा अर्थ मराठ्यांचा फडणवीस तुम्ही अंत बघू नका. मागास सिद्ध झालं तरी देत नाही, सगळ्या सोयींची अंमलबजावणी करत नाही. हे जाणून म्हणून कशासाठी? आता शांत बसायचं नाही कोणी. आपली जात मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही. यावेळेस जेवढ्या 8-9 मागण्या सगळ्यांची अंमलबजावणी घ्यायची, त्याशिवाय मुंबई सोडायची नाही. ही फायनल निर्णय झाला. सरकारला पण सांगतो, मुंबईत आम्ही येणार आहे, त्या भानगडीत पुन्हा पडू नका. माझ्या एकाही पोराला डोची मुंबईत. तुम्हाला सगळ्या मराठ्यांना राज्यातल्या सांग, तिथं एकाही पोराला नुसतं काठीमध्ये डोची. इथं राहिलेल्या सगळ्या मानवल्या, इथं राहिलेल्या सगळ्या मराठ्यांनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्याने ठरवून द्यायचा नाही. एक पण सरकार मधल्या कोणाला सुट्टी द्यायची, कारण हे लेकरं तुमच्यासाठी लढायला चालले. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एक गोष्ट समजून घ्या, हे पोरं मुंबईला तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी गेले, आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला, या महाराष्ट्रातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही. तो पण शांत दे. तुम्ही नुसतं त्याच्या दारात जाऊन बसा. एकदा माय मावळीने पायाच्या हातात घेतली की ते उमऱ्यात बाहेर सुद्धा येत नाही. कसला मंत्री, कसला आमदार, खासदार मंत्री असेल तरी टप्पाला नकोय. आणि मराठ्यांच्या पुढे याचे म्हणाले काय कोणाचे? आम्ही शांत बसलो म्हणून फायदा उचलू नका.
रस्ता मुंबईत सोपा नाही. तुम्ही शेवटी फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, मराठ्यांना त्रास देऊ नका. एकदा जर मराठ्यांनी 11 रूप जर धारण केला ना, कोणाच्याच बापाला मराठा पुन्हा ऐकत नाही बा. तुम्ही शहाणपणाच्या भूमिकेत या. दुसऱ्याचं ऐकून आमच्यावर चाल करू नका. आमच्यावर वाद करायचे थांबवा. कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला. तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा डाग लागू शकतो. तुमच्यामुळे लक्षात ठेवा. तुमचं तर करिअर उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा. तुमच्या जिंदगीतला पश्चातापाचा दिवस तुम्ही उगून देऊ नका. मला या राज्यात शांतता पाहिजे. आणि मुंबईकरांना सांगतो, मुंबईकरांनो, आम्ही 4 महिन्यापासून सरकारला सांगतो अंमलबजावणीकरांची काही चूक नाही. आम्ही तुमचे लेकर आहेत, तुम्ही आमचे लेकर आहेत. मुंबई ही न्यायाची भूमी आहे. तिथं आम्ही न्यायासाठी कोणाला त्रास द्यायला नाही. हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय. वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा आम्ही पण जपतोय. तुमचा गणपती बाप्पा तोही आमचा गणपती बाप्पा आहे. उलट तुम्हाला आम्ही मदत करू. 1 लाख भर म्हणलं तरी आम्ही तुम्हाला स्वयंसेवक देऊ. 1 लाख मराठ्यांच्या पुढे. पण मुंबई जरा थांबणार नाही. तिथले लोक सज्ज झालेत. तिथला दलित, मुस्लिम, तिथले मराठे, तिथले सगळे डब्यावाले, माथडी कामगार, तिथला कोळी बांधव, आदिवासी बांधव, तिथले जैन, मारवाडी, ख्रिश्चन सगळे बांधव सज्ज झाले. गोरगरीब मराठ्यांचे पोरं जर मुंबईत यायला लागले तर त्याला एक भाकर देऊ, तांब्यावर पाणी देऊ. इतका समाज तिथला सज्ज झालाय. फडणवीसला जागाच नाही राहिली. भांडण लावा पुढं. ओबीसी लावायचं तो ओबीसीच्या लक्षात आलाय. आपलाच व्यवहार गेलाय. याचा ऐकून मराठ्याचं ओबीसीचं रक्त कशामुळे सांगायचं. देवेंद्र फडणवीस किती प्रयत्न केला तर काहीच होत नाही. त्यांनी ओळखलं, फसवलं कसं. आपल्या आधी फसवले धनगराला. त्यामुळे धनगराचं मन त्याच्यावर उठलंय. नंतर फसवलंय लाडक्या बहिणीला. तिला पैसे द्यायला दादा. तुला माहित नाही हो, लाडक्या बहिणीचं त्याने जर रूम नका आलं ना, तुला बांधावर सुद्धा हागा देऊन द्यायचा नाही. देऊ दाजीला टेंडर ना. दाजीचा कचका बघितला नाही की दाजी नवद्या पुढे कोणालाच भेट नाही. लाडक्या बहिणीचा पगार पण करून टाकला. बर आमची लागू ती काढी. आमचा तो काय तू ओबीसीचं रक्त म्हणतो ना. तुझं रक्त आणि डीएनए ओबीसीचं आहे. लाडकी बहीण ओबीसीची नाही का. मराठ्याला देऊ नको. चल आम्ही आमचं बघू. तुझं जर ओबीसीचं रक्त आहे, ओबीसी शेतकरी आहे ना, कर ना कर्जमाफी. त्याच्यामुळे फडणवीस किती चालवा फडणवीस आहे. ओबीसीच्या पण लक्षात आले आणि मराठ्याच्या पण आले. ओबीसी बांधवांनी मराठीच्या अंगावर यायचं नाही. मराठ्याने सुद्धा ओबीसीच्या अंगावर यायचं. आपण तर जातीवादी नाही रे. त्याने आपल्या विचारात फक्त ते घातलंय. आपण जातीवादी जर असतो ना, धनगरवादाचा सुद्धा प्रश्न सोडतो. तुम्हाला शेकडो पोरं लागली. दलित बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो. आणि बंजारी बांधव सुद्धा सोडले. महादेव मुंडेचा 2 घरात मंत्री असं सुद्धा न प्रश्न सोडणार सुद्धा मराठ्यांनी सोडला नाही. जातीवादी नाहीत आम्ही. आमच्या लेखीप्रमाणेच आम्ही बाकीच्या सुद्धा लेखीला धरतो. कारण संस्कारच तसे मराठ्यांचे आमच्यावरती आहे. आम्ही नाही जातो करत. अनाशात करणार की नाही. तुम्हाला नाही सोडणार. नेते फेक्या सोडत नाही आपण. त्यांच्या असलं आपल्यास वगाडी चढत कुकडे गाडीला असे म्हणत पैसे नाही केले. कुकडं चढतच नाही घातलं निघालं.
का म्हणाला मी नेता काय नेता आहे तो नेता कसा असावा नेत्याचं ऐकून बोलू नये जातीचं ऐकून बोलावं आमच्या विरोधात स्वतःच्या सरकारला असताना आता तुम्हाला शिकला असतं ते बिचारे गोरगरीब धनगर माणसाचं आयुष्याचं कल्याण झालं असतं गुरं डोळं मेंढ्याशिवाय घरात सगळे ते बिचारे गरीब त्यांच्यासाठी लढले असते आता मोठी जात सोन्यासारखे त्यांचे लेकर घरात भरत राहिले नसताना उंचीवर गेले असते उकडं टाकत वापरते तर कोणाचं ऐकते ती भागाडे सगळ्या धुण्याचं त्याचं ऐकते तर कोणाचं उकडे ते राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करतो फडणवीस साहेब चाली तुमच्या बंद करा मुंबईची तयारी महाराष्ट्रभरात पूर्ण झाली खानदेश विदर्भातल्या मराठ्यांनी फोन करून सांगितलं पाटील आम्हाला आरक्षण आहे पण तुम्ही आमचे भाऊ आहेत पश्चिम महाराष्ट्रासाठी मराठवाड्यासाठी आणि कोकणसाठी खानदेश आणि विदर्भ मुंबईला धावून येणारे एक एक दोन गाड्या आम्ही पण लावल्या महाराष्ट्र सगळा सज्ज झालाय मला जास्त उपोषणामुळे त्रास होतो म्हणून बोलत नाही पण तुम्हाला आता पूर्ण विषय समजले मुंबईची तुमची तयारी झाली सगळ्याची इमानदार हातवर करून सांगा बरं सगळे आता मात्र धोकनच काढायचं सगळं बाबा मुंबईला गेले ही लढाई आता तुम्हाला शेवटचे 4-5 विषय सांगतो ही लढाई अंतिम टोकात आली अंतिम तयारी आहे बसा बसा खाली बसा ही लढाई शेवटच्या टप्प्यात आली मराठ्यांनी शेवटी आता समजून घ्या जाता जाता ही लढाई अंतिम टप्प्यात आहे समाजाला कधी हलू द्यायचं नसतं अंतिम टप्प्यात आल्याच्या नंतर लोक मागे सरकत आहेत लोकांना असं वाटतं आता विजय मिळणारच आहे आता कशाला जायचं त्यांनी हरण्याची शक्यता असते लक्षात ठेवा समाज हरतो कधी तर आपण गाफील राहिलो आता घरात झोपायचे दिवस नाहीत गाफील राहायचे दिवस नाहीयेत आता सावधपणाने ही लढाई सगळ्यांनी लढायची जिंकायची ही शेवटची लढाई आहे घरी कोणी थांबू नका कारण तुम्ही घरी बसून जर टीव्हीवर बघताल सोशल मीडियावर बघताल ती लढाई राहिली नाहीये तुम्ही स्वतः या लढ्यात मुंबईला साक्षीदार पाहिजे काहीही करा माझी जात हारू देऊ नका हे तुमच्या पायाला हात लावून सांगतो माझी जात जर हारली तर माझ्या समाजाच्या लेकरात वाटोळ होईल समाज मोठा आहे तुम्हाला ना काही किंमत नाही समाजाला इतकी किंमत आहे समाजाला कधी खाली मान घालायला लावू नका मी मरणापर्यंत टेकलोय उपाशी तापाशी राहतो रक्त जातो पण एक इंच सुद्धा मागे सरकत नाही तुमच्या लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे विजयाच्या जवळ गेलोय आणि जवळ जात असताना